यशवंत तुम्हा सर्वांचं मराठी मनोरंजन विश्व या चॅनलमध्ये स्वागत करते. मित्रांनो, बिग बॉस मराठीचा 5वा सीझन सगळीकडे धुमाकूळ घालतो आणि या सीझनचं दुसरं इलेक्शन नुकतंच काल पार पडतं आणि या इलेक्शनमध्ये घराबाहेर आले योगिता चव्हाण आणि निखिल दामले आणि आत्ता आपल्यासोबत आहे निखिल दामले. तर आपण त्यालाच विचारूया की त्याचा हा प्रवास कसा होता. हॅलो निखिल, खूप खूप स्वागत आहे तुमच्या चॅनलमध्ये. कसं वाटते, कसा होता हा प्रवास? हा खूप सुंदर प्रवास आहे आणि फार मजा आली मला. खूप गोष्टी शिकायला मिळाल्या, खूप छान आठवणी आहेत माझ्या या शोमध्ये. खूप छान माणसं भेटली, त्यामुळे ट्रॉफी मिळाली नाही याचं दुःख आहे, पण काहीच मिळालं नाही असं नाही आहे. खूप गोष्टी मिळाल्या ट्रॉफी व्यतिरिक्त आणि त्याच्यासाठी खरंच खूप आभार कलर्स मराठीचे आणि शाईनचे, बिग बॉसच्या पूर्ण टीमचे. जेव्हा तू बिग बॉसमध्ये जाणार किंवा कसं ऑफर आली होती, विचारण्यात आली होती आणि कसं होतं सांगा, तर तेव्हा काय एक्साइटमेंट होती किंवा काय विचार होता? एकतर गोष्टी इतक्या गडबडीत झाल्या, कारण ऑलरेडी रामारागावर माझा शो चालू होता, त्याचं शूटिंग चालू होतं. त्या दरम्यानच शूटिंग सांभाळून अर्धी तयारी करायला लागली आणि शूटिंग संपल्यानंतर सुद्धा फार थोडा काळ मला मिळाला हे करण्याचा. पण जितकं मी प्रिपरेशन करू शकलो तितकं मी कमी वेळात मॅक्झिमम प्रिपरेशन केलं होतं आणि मी असं काही गेम प्लॅन घेऊन गेलो नव्हतो. माझ्या डोक्यात इतकंच होतं की आपला जो स्वभाव आहे तो स्वभाव लोकांना आवडावा आणि आपण जसे आहोत आपल्या आयुष्यात तसंच त्या घरात राहावं आणि ज्या काही गोष्टी होतील त्यांना डील करावं. ज्याप्रमाणे बिग बॉस आपण बघितलं तुला वाटलं होतं शो तर ते तसंच आहे किंवा रियालिटी थोडीशी वेगळी हा शोमध्ये खूप विविध प्रकारच्या भावना आहेत. इथे फक्त राग नाही आहे, इथे आनंद आहे, इथे प्रेम आहे, इथे विनोद आहे, दुःख आहे, सगळं आहे. एक कम्प्लीट ड्रमॅटिक असा हा शो आहे, पण हा रिॲलिटी शो आहे. याच्यात काही स्क्रिप्टेड नाही. हे सगळं जे आहे ते ॲक्च्युअल घरात घडतं आहे आणि हे कोणी ठरवलं नाही आहे की हे असं घडणार आहे. कोणालाच माहीत नाही आहे की आत्ता घरात काय घडत असेल. आत्ता ह्या क्षणी हा इंटरव्ह्यू चालू असताना घरात काहीतरी घडतं आहे जे कोणीच प्लॅन नाही केलं. चोवीस तास असतात. त्या दीड दिवसात एवढे वाद बाहेर बाकी वातावरण ज्यामध्ये कसं असतं किंवा टीम ए आणि टीम बी ह्याच्या पडल्या किती खटके उडत असतात येता जाता, पण नुसत्या खटक्यांचंच असं नसतं. कधी कधी टीम ए आणि टीम मध्ये बीमध्ये काही वेळेला एक सुला पण होते, त्यांच्यात एक सीजफायर पण असतं की जेवण बनवताना आता कधी कधी एक अशी व्यक्ती असते जेवण बनवणारी की जी टीम बी मधली असेल किंवा टीम ए मधली असेल, पण जेवण तर प्रत्येकजण प्रत्येकासाठी बनवतं आणि जेवण बनवणं ही एक अशी गोष्ट आहे की ज्याच्यात कधीच कोणी काही कमी पडू देत नाही. की ज्याला आपण खायला घालतोय त्या व्यक्तीचं पोट भरावं, ती व्यक्ती कोणीही असो, त्या व्यक्तीने ते जेवण पोटभर जेवावं, त्या व्यक्तीला त्याची चव आवडावी, हेच कुठल्याही टीमचा मग तो सदस्य असू दे त्याचा हेतू हाच असतो. त्याच्यामुळे मी म्हणालो ना की ह्याच्यामध्ये खूप गोष्टी आहेत, फक्त वाद नाही आहेत. सगळ्या इमोशन्स बाहेर काय खरंच तर तसं म्हणजे कितपत तुला घडवलं किंवा तुला काय त्यांच्या वागण्याबद्दल? डेफिनेटली त्यांचं वागणं खटकतं, त्यांची भाषा खटकते, त्यांच्या शब्दप्रयोग त्यांचा जो आहे तो चुकतोय आणि नाही ते पचवू नाही शकत ते, एक मी तरी. पण समोरचा तसं वागतोय
म्हणून आपण पण त्याला तसंच ट्रीट करायचं हे मला पटत नाही. समोरच्याने आपल्याला शिव्या घातल्या म्हणून आपण पण त्याला शिव्या घालायच्या, मग काय फरक राहिला त्याच्यात? पूर्ण टीमचं हेच मत आहे असं तरी म्हणून तरी हेच वाटतं. करेक्ट. कारण आमची जी टीम बी मी म्हणतो आम्ही, ती बनवलेला ग्रुप नाही आहे. तो आपोआप झाला आहे. तो कोणीच तयार नाही केला, तो कुठल्याच हेतूने तयार नाही झाला, तो असाच झाला आहे. कारण आमचे विचार कुठेतरी प्रत्येकाचे जुळतात एकमेकांना, की तो वाईट वागला म्हणून मी पण वाईट वागला. मी जे योग्य आहे त्याच्यासाठी उभा राहतो, मग ते योग्य कोणीही असो. नक्कीच आपण समजू शकतो तिचं बॅकग्राऊंड असेल, बोलू शकतो वगैरे, ती बोलताना विचार करत असेल मराठी किंवा मराठी पूर्ण बिलॉंग करते, मराठी सिरियल्स लोकांनी तिला पसंती दिली. ती जेव्हा वर्षांना बोलते ते तुला कितपत खटकलं किंवा त्याच्यावर तुझं काय मत आहे? त्यांच्या ग्रुपमधल्या ज्या काही चुकणाऱ्या गोष्टी आहेत त्या गोष्टींच्या अगेन्स्ट स्टँड घेतला पाहिजे. तो आमच्या ग्रुपमधले अनेक जण करतायत सुद्धा, की जिथे भाषा चुकते, जिथे वागणं खटकतं तिथे बोललंच पाहिजे, तिथे आपलं मत हे मांडलंच पाहिजे. येस, आपली लिमिट क्रॉस न करता, त्यांच्या पातळीवरती न घसरता ते केलं पाहिजे, पण केलं पाहिजे. आता जान्हवीकडनं ती जेव्हा रागात नसते तेव्हा ती खूप नॉर्मल असते, पण जेव्हा तिला राग येतो तेव्हा तिलाच कळत नाही की ती काय बोलते. तिचा राग तिच्या ताब्यात राहत नाही, हा तिचा डिसएडव्हान्टेज. सो मला वाटतं की जर का तिने त्याच्यावरती वर्क केलं तर तिच्यासाठी फायदाच राहील. कुठेतरी असं आपल्याला गेम समजायला लागला किंवा कळायला लागलं की कसं हे करायला पाहिजे असं वाटतं. कळायला लागलं होतं म्हणण्यापेक्षा एक जे रितेश सर मला म्हणाले की आपलं मत, आपला स्टँड हा कायम वाद घालूनच घेतला पाहिजे. असा वाद न घालता सुद्धा, भांडणं आणि आवाज न चढवता सुद्धा आपण आपलं स्टँड स्ट्रॉंगली मांडू शकतो. हे जेव्हा झालं तेव्हा मी स्वतःवरती ते त्याचं काय म्हणतात, स्वतःकडे तो विचार केला, स्वतःशी बोललो आणि मला झालं की करेक्ट आहे. नाही ना वाद घालायचा आहे आपल्याला तर नको घालायला, पण तरी आपण आपला स्टँड ठेवू शकतो वाद न घालता. आणि त्याच्यासाठी काय केलं पाहिजे, कसं मत मांडलं पाहिजे त्याचा मी विचार केला, पण गेलेली वेळ नाही आहे तशातली ती परिस्थिती. जेव्हा तू घरातून बाहेर पडते तर आधीला खूप इमोशनल किंवा कदाचित तिच्यामध्ये जो इमोशन्स आहे किंवा तुझ्या आयुष्यात कुठेतरी तू समजून सांगत असेल तुमच्या ते बॉम्बिंग झालं तर त्याबद्दल काय नाही, ते खरं आहे की तिच्यात एक लहान मूल आहे तिच्यात. ते जर लहान मूल कधी तिच्या फायद्यासाठी असतं, कधी ते तिला प्रॉब्लेममध्ये पण टाकतं. जे घडलं आहे ते तुम्ही बघितलंही असेल की तिच्यात, पण तिचा हेतू चुकत नव्हता. ती माणूस म्हणून, ती व्यक्ती म्हणून वाईट नाही आहे, लहान आहे. आणि जर का तिला समजून घेऊन तिला जर का व्यवस्थित समजावलं तर ती समजेल सुद्धा. फक्त तसं केलं पाहिजे, कारण तसं नाही केलं तर मग ते मिसअंडरस्टँडिंग क्रिएट होत राहणार आणि मग ती चिडत राहणार, मग ती काहीतरी बोलेल, मग अजून प्रॉब्लेम्स होतील, हे होत राहणार. टीम बी असेल किंवा टीम ए असेल, संपूर्ण तुझा माझा आवडता सदस्य एक सांगणं फार आवडतं, माझी अख्खी टीम बी माझ्या आवडते. तरीही एक असं म्हणायचं जवळ की तुला ॲज अ माणूस म्हणून ते भावले किंवा गेम म्हणूनही ते भावले, ते व्यवस्थित खेळतात शांतपणे असं. एक माणूस म्हणून भावले सूरज आणि डीपी दादा. सूरजला तर संपूर्ण महाराष्ट्राने डोक्यावरती घेतला, त्याच्याबद्दल खरंच स्वीकार झाला की घरामध्ये त्याचा वावर असेल किंवा त्याचा जो इनोसन्स आहे, जो रॉनेस आहे त्याबद्दल खूप इनोसंट आहे तो. फार गोड मुलगा आहे आणि खूप चांगले विचार आहेत त्याचे. तुम्हाला लोक एक्सपेक्ट नाही करणार इतके चांगले विचार आहेत त्याचे. त्याला त्याचे
त्याचे जोडीदाराबद्दलचे विचार किंवा त्याला त्याच्या आयुष्यात काय करायचं आहे याच्याबद्दलचे विचार खूप छान आहेत, चांगले आहेत आणि खूप इनोसंट आहे तो. म्हणजे तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देतो मी की त्याला पॅडीदादा जवळ नसतील तर त्याला शांत झोप लागत. त्याला पॅडीदादा आजूबाजूला असतील तर ही फील्स लाईक हां मी आता शांतपणे झोपू शकतो आणि त्याला इथे लवकर झोप. आणि पॅडीदादा आणि आम्ही कसे रात्री कधी कधी डिस्कशन्स चालू असायचे आमचे खेळाबद्दलचे, तर त्याला याची झोप आणि तसं सारखं पॅडीदादांना खुणवायचा की बाबा चला झोपायला जाऊया. पॅडीदादा त्याला म्हणायचे की तू पुढे हो मी आलो, तू पुढे हो मी आलो. तो जायचा थोडं आणि परत येऊन बसायचा की नाही मला झोप नाही येते, तुम्ही चला. सो असा त्याचा एक इनोसन्स आहे त्याच्यात की जो खरंच खूप आवडतो मला आणि आय शुअर तो प्रेक्षकांनाही खूप आवडत असणार आहे. आता तुझ्या बोलण्यावरनं कळतंय की 3 आठवड्यात घरामध्ये किती बॉन्डिंग झालं. पण आता तुझ्या पुढच्या विषय किंवा पुढे तुझं जे असणार त्याविषयी आणि तुझ्या या प्रवासाविषयी तुझं आता प्रेक्षकांना काय सांगशील? माझ्या ह्या बिग बॉसच्या प्रवासात जर का मी माझ्या प्रेक्षकांना माझ्या चाहत्यांना कुठे निराश केलं असेल तर मी मनापासून तुमची माफी मागतो. पण एक अभिनेता म्हणून कलाकार म्हणून तुमचं मनोरंजन करायला मी कधीच कमी पडणार नाही याची खात्री देतो. थँक्यू सो मच निखिल आणि तुला आमच्याकडून